जय श्रीराम. गेले 137 दिवस आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनांच्या पुस्तकाचं वाचन करतोय आणि आजचा हा 138वा दिवस. गोंदवले सातारा महाराष्ट्रातील एक थोर संत ज्याने आयुष्यभर श्रीरामाच्या नामाचा जप केला आणि लोकांना श्रीरामाच्या जीवनाचे महत्त्व साध्या सोप्या भाषेत सांगितले. त्यांनी या प्रवचनरूपी पुस्तकात जे 365 दिवसांसाठी आहे, ज्यात प्रत्येक दिवसाचं एक प्रवचन जे वाचायला 3-4 मिनिटं स्लो असाल तर 5-6 मिनिटं लागतात. तर त्यांनी हेच सांगितलं, की संत म्हणजे काय? संत कशी ओळखावेत? खऱ्या संतांकडे गेल्यावर ते आपण कसं वागावं, कसं वागू नये? जीवनात कसं वागावं, कसं वागू नये? त्याचप्रमाणे आपण या गोष्टी करत असताना देव म्हणजेच नाम आणि नाव म्हणजेच देव म्हणजे नामस्मरणाचे फायदे. नाम कोणी घ्यावं, कधी घ्यावं, कुठे घ्यावं, कसं घ्यावं, या सगळ्या गोष्टी साध्या सोप्या भाषेत सांगितलेल्या आहेत. आणि नामस्मरण करण्याकरता कोणत्याही प्रकारच्या खर्चाची किंवा त्रासाची काही गरजच नाही लागत नाही. त्याच्यामुळे नाम कोणी, कधी, कुठेही घेऊ शकतो. म्हणजे तुम्ही स्त्री असाल, पुरुष असाल, तुम्ही लहान असाल, मोठे असाल, तुम्ही गरीब असाल, तुम्ही श्रीमंत असाल, तुम्ही सुशिक्षित असाल, तुम्ही अशिक्षित असाल. तुम्हाला सकाळी, दुपारी, संध्याकाळी, रात्री चालत असताना, बसून, झोपून, अंघोळ करत असताना केव्हाही नाव घेऊ शकतात. 1 मिनिटाकरता, 1 माळ्याकरता, 1 तासाकरता, त्याच्याकरता कोणत्याही प्रकारचं रिस्ट्रिक्शन नाही. म्हणजे ह्याच्यावरती कोणत्याही प्रकारचं तुमच्यावरती बंधन नाही. अशा प्रकारचे नामस्मरण किती महत्वाचं आहे, हेच त्यांनी या 365 दिवसाच्या प्रवचन पुस्तकात आपल्याला सांगितलेलं आहे. आता आजचा 138वा दिवस, त्याचं शीर्षक आहे, "मी भगवंताचा आहे, हे अखंड जाणीव ठेवावी." आपल्याला काही हवे असे वाटले आणि ते तसे झाले नाही, म्हणजे तळमळ लागते. परंतु सर्व परमात्माच करतो आहे, असे मानले म्हणजे काळजीचे कारण पुरतच नाही. आपण देव आहोत असे म्हणतो, पण आपला तो खरा विश्वास आहे का? म्हणजे देव आहे असं म्हणणं आणि त्याच्यावरती ॲक्चुअली विश्वास ठेवणं 2 वेगळ्या गोष्टी आहेत. एखादा मनुष्य बुडायला लागला म्हणजे दगड जरी त्याच्या हाताला लागला तरी तो त्याला आपल्याला तारेल असा विश्वास वाटतो आणि तो त्याला धरून आपणही त्याच्या बरोबर बुडतो. म्हणून देव आहे असा आपला खरा विश्वास नसतो. हे त्याला तो विश्वास वाटणं इतपत हे त्याला वाटलं पाहिजे, की दगड देखील देव आहे असं वाटणं हे महत्वाचं आहे. म्हणजे नुसतं म्हणणं फायदा नाही. म्हणजे तो त्याला धरून आपणही त्याच्याबरोबर बुडतो म्हणून म्हणतो देव आहे. असा आपला खरा विश्वास नसतो म्हणून नुसतं तोंडाने म्हणतो तेवढे. म्हणजे देव आहे असं म्हणणं आणि ॲक्चुअली विश्वास ठेवणं ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत हेच महाराज सांगतात. नाहीतर आपल्याला काळजी का वाटावी? प्रत्यक्ष देव पुढे उभा राहिला तरी आमची आपल्या मागची काळजी आणि सुख-दुःखे संपणार नाहीत याची कारणं. त्याचे कारण म्हणजे परमेश्वराचा आपला विश्वासच डळमळीत असतो. वास्तविक परमेश्वराची इच्छा प्रमाण मानल्यानंतर सुख-दुःख मानण्याचे कारणच नाही. परमेश्वर सर्वव्यापी आहे. तो आपल्या तो जसा माझ्यात आहे, तसा दुसऱ्यातही आहे. म्हणून दुसऱ्याने काही केले तरी आपल्याला काही वाटण्याचे कारण नाही. अशी तशी भावना ठेवून वागावे, की मी देवाचा आहे, तो माझा पाठीराखा आहे आणि म्हणून काही जरी झाले, तरी मला काळजी करण्याचं कारण नाही. ह्याचा अर्थ असा नाही, की आपण कर्म करायची नाही. कर्म करायची, ती करत असताना त्याचं जे फळ असेल, ते त्याच्यावरती सोपवून द्यावं. आपण आपलं कर्म करत राहावं आणि तो आपला पाठीराखा आहे. तो आपल्याला सगळ्या गोष्टींसाठी मार्गदर्शन करेल. म्हणजे तो 4 चतुर्भुज होऊन आपल्या समोर उभा राहून आपल्याला मार्गदर्शन करत नाही, तर कोणत्या ना कोणत्यातरी माणसाद्वारे, कोणत्या ना कोणत्यातरी सिच्युएशनद्वारे तो आपल्याला मदत करत असतो. हे विश्वास ठेवणं महत्त्वाचं. हे सर्व नामस्मरण केल्याने सत्य म्हणून मी आजपासून सतत नामस्मरण करत राहणार असा निश्चय करावा आणि त्या दृष्टीने प्रयत्न चालू द्यावा. म्हणजे जेव्हा नामस्मरण आपण करतो, तेव्हा आपल्याला एक मानसिक उभारी, मानसिक शक्ती मिळते. आपण कोणत्याही कठीण प्रसंगी देखील डगमगून किंवा डळमळून न जाता व्यवस्थित काम करतो. परमेश्वराला शरण जाऊन मला तसे वागण्याची बुद्धी द्यावी म्हणून त्याची प्रार्थना करावी. मनाला पहिल्याने थोडी बळजबरी करावी लागेल.
लहान मुलाला शाळेत जाण्याकरता सुरुवातीला थोडी बळजबरी करावी लागते. मुलीला प्रथम शास्त्री पाठवताना तसेच करावे लागते. आपण थोडा तरी नियम करावा. उदाहरणार्थ जेवणाच्या आधी, रात्री निसताना, सकाळी उठताना नाम घ्यायचेच. भगवंताची आठवण करायचीच. असं केलं तर तो आयुष्यात फार उपयोगी पडेल. प्रपंचाचा प्रयत्न आज जो चालू आहे, तसाच करत जावा. म्हणजे प्रपंच सोडा असं कोणतेही संत सांगत नाही. प्रपंच करत असताना देखील परमार्थ करण्याकरता नामस्मरण करावं आणि नामस्मरण कधीही कोणत्याही क्षणी करता येते. पण मला भगवंत हवा असं म्हणत जावे. मनामध्ये भगवंताची आस ठेवावी. म्हणजे ती हळू वाढत जाईल आणि तिथे पर्यवसान ध्यासामध्ये होईल. एखाद्या गोष्टीचा ध्यास लागला पाहिजे, की तो परमेश्वर आहे, तो माझा आहे, तो माझ्याकडून करून घेईल. असा जो ध्यास लागला तो महत्वाचा आहे. समजा एखाद्या माणसाला घर बांधायचं आहे. मला घर बांधायचं असं तो म्हणत म्हणत जातो आणि त्यासाठी पैसे शिल्लक टाकतो. दागणी करायची वेळ आली तर ते तो नको म्हणतो, कारण पुढे घर बांधायचं आहे. हे जसे खरे त्याचप्रमाणे भगवंत मला हवा असे नुसते म्हणत गेल्याने देखील निव्वळ प्रपंचातच गुरफटून न जाता विषय बेताने भोगले. खरा ध्यास लागल्यावरती ती वस्तू मिळाल्याशिवाय चैन पडणारच नाही. हेच महाराजांनी सांगितलं शेवटचं वाक्य. ज्याचा भगवंतावर विश्वास त्याला समाधान खास. म्हणजे भगवंताचा मी आहे ही अखंड जाणीव ठेवणं तेवढंच गरजेचं आहे. आता आपण 11 वेळा श्रीरामाच्या नावाचा जप करूया. श्रीराम, 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 श्रीराम. श्रीराम, 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 श्रीराम. धन्यवाद. हे 138व्या दिवसाचं जे प्रवचनाचं वाचन झालं, त्याचं तुम्ही श्रवण केल्याबद्दल तुमचे धन्यवाद. तुमचं उर्वरित दिवस असाच आनंदाचा, सुखाचा आणि आरोग्यपूर्ण व्हावं, हीच त्या ईश्वरचरणी प्रार्थना करतो. हृदयस्थामधून जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम.